नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बाल इंद्रियांनी भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा त्यांचा श्री चांगदेव 65 हा ग्रंथ आपण पाहत आहोत। चांगदेव 65 ग्रंथ पाहणं होत एका दृष्टीनं हे पूर्वपुण्याचं फल आहे। काहीतरी आपण पूर्वजन्मामध्ये काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून ज्ञानोबांची ही जी चांगदेव 65 आहे ती आपल्याला वाचनात येते। हा एक भाग झाला। दुसरी गोष्ट अशी आहे की ज्ञानोबा एका अतिशय उच्च अशा भूमीकडून बोलले आहे। चांगदेवाला आत्म्याच्या स्वरूपातून ते बघतायत। चांगदेवाला सुद्धा आपला आत्मा म्हणता येते आणि एक चांगदेव आहे आणि एक ज्ञानदेव आहे। तेव्हा त्या दोन देवांमधला हा एक प्रकारचा संवाद आहे। असं संवादाच्या रूपात लिहिलं नाही, परंतु उद्देश आहे की या दोन देवांमध्ये एक रूपता व्हावी, चांगदेव ज्ञानदेव व्हावे, चांगदेव ज्ञानदेव व्हावे असं ज्ञानोबांना वाटतं। ही दृष्टी ज्ञानोबांना असं वाटतं की हा चांगदेव आपल्या योग मार्गाने जात असताना भरपूर गेलेला आहे, भटकला, म्हणून याला आता आपण आपल्यासारखं करू असं ज्ञानोबांना वाटतंय। आणि म्हणून चांगदेव 65 हा 26 ओव्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला। ज्ञानोबा आता आपल्याला आजची 33वी ओवी आहे। या 33व्या ओवीमध्ये ज्ञानोबा चांगदेवाला आणि आपल्या सगळ्यांना सांगताय बघा 33वी ओवी कशी सोपी आहे, कशी सोपी दिसायला सोपी वाटते परंतु अतिशय अवघड आहे। काय 33व्या ओवीमध्ये या लागी म्हणजे म्हणून, या लागी मौनेची बोली जे म्हणून काय करा, मौनेची बोली। आता जे बोलणं आहे ते मौनाने बोलायचंय, कसं शक्य आहे? मौन नाही ठेवायचं आणि बोलायचंय, किती विरोधाभास आहे। परंतु ज्ञानोबा म्हणतात आता या ठिकाणी या चांगदेवाशी जे बोलणं होतं ते शब्दांच्या माध्यमातून होतं।
कारण शब्दांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही दुसऱ्याला शिकवतो ना, तेव्हा ते जे शिकवलं असतं ना, ते तात्पुरतं परिणाम करणार होत नाही असं नाही. जसं आता आपण हे प्रवचन ऐकतोय, परिणाम होतोय, परंतु हा टिकाऊ राहत नाही. परिणाम दीर्घकाळ असा टिकून राहतो. क्षणगी परिणाम होतो. शब्दांनी ऐकलेला जो बोध आहे, ज्ञान, ते ज्ञान जास्त दिवस आपलं टिकत नाही, ते आपण विसरून जातो. म्हणून ज्ञानवाला या चांगदेवाला बोध देण्यासाठी शब्दांचा उपयोग न करताना मौनाने बोलावं याच्याशी असं म्हणतात. या लागी मौनेची बोलीचे. आणि मग काय होता, काही न होई सर्व बोलीचे. बघा, दोन्ही ठिकाणी विरोधाभास. काहीच न होऊ, काहीच न होता, काहीच नाही व्हायचं आणि सर्व व्हायचं. ह्याला विरोधाभास. काहीच न होता सगळंच व्हायचं आपल्याला. मौनानेच बोलायचं आहे. मौन आणि बोल विरोधाभास, विरोधी. काहीच व्हायचं नाही, सगळंच व्हायचंय. विरोधाभास. विरोधाभासने दोन विरुद्ध गोष्टी वाटतात ना. न होता लाहिजे. न होता लाहिजे म्हणजे कुठेही प्राप्त न होता. न होता, न होता म्हणजे होत नाही. लाहिजे म्हणजे प्राप्त होणार. न होता लाहिजे, काहीच नाही प्राप्त करता, काहीच नाही. आता काहीच नाही प्राप्त करताना काहीच नाही, कशी होईल? अहो, किती जरी विद्वान माणूस असला शिकलेला, त्याला जर आत्म्याचा स्पर्श नसेल, आत्मज्ञान नसेल त्याला, तर तो आत्मगुरूचा अर्थ कधी सांगू शकत. कारण आत्म्यासंबंधी बोलला जातात नाही. चांगदेवाला आपला आत्मा समजून द्यायला. चांगदेव आता ज्ञानदेव आहे. अरे चांगदेवा, तू आणि मी आता एक रूप आहोत. आणि जेव्हा एक रूपामध्ये दोन येतात, दोन देव एक रूप होतात, तेव्हा त्यांचं स्वरूप वर्णन करण्यासाठी मौनच पाहावं लागेल. कारण ते जे स्वरूप असतं देवांचं, आत्म्यांचं, ते वर्णन शब्दांनी होत नाही. तिथं शब्द अपुरे पडतात. शब्द हा या जगातला लौकिक आणि माया निर्मित शब्द आहे. तो विषय आहे एका इंद्रियाचा. तो कानाचा विषय आहे शब्द. जसा सुगंध हा नाकाचा विषय आहे, चव ही जिभेचा विषय आहे, स्पर्श हा हातापायांचा स्पर्शाचा विषय आहे, आणि डोळे रूप हा डोळ्यांचा विषय. तेव्हा या पंचेंद्रियांमध्ये ज्ञान घेण्याची, जगाचे ज्ञान घेण्याची जी पद्धत आहे, त्या पद्धतीने आपल्याला आत्म्याचं ज्ञान नाही घेता येणार. जगाचं ज्ञान घेण्यासाठी आपली 5 इंद्रिये जी आहेत, त्यांचं ज्ञान आपल्याला त्या पंचेंद्रियांचे जे विषय आहेत, त्या विषयांच्या माध्यमातून घेता येतात. म्हणून ज्ञानाला सांगणारे की आता कानाचा विषय जो शब्द आहे, किंवा वाणीचा विषय जो आपण बोलतो तो शब्द आहे, हे ज्ञानेंद्रियाचा
शब्द हा विषय असल्यामुळे त्या ज्ञानेंद्रियाने किंवा त्याच्या विषयाने आत्म्याकडे जाता येणार नाही आपल्याला, कारण तो आत्मा इंद्रियांच्याही पलीकडचा आहे, इंद्रियातीत आहे, आणि इंद्रियांचे जे विषय आहेत ना त्याच्याही पलीकडचा आहे, म्हणजे विषयातीत आहे. मग साला आपल्याशी बोलायचं जर झालं आपल्याला तर कसं बोलायचं ना, आपल्याशी जर आपल्याला बोलायचं असलं, आत्म्याकडे आपल्याला जायचं असलं तर कसं बोलणार आपण? त्या शब्दांना तर वापरून होतं की शब्दांशी त्याचा काही संबंध नाही. म्हणून चुप बसा म्हणू लागला, तू आता बोलू नको, गडबड करू नको, तू गप्पीस, तुझं काम नाही, आत्म्याकडे तुला जाता येणार नाही. कारण वाणी आपल्याला जगाच्या शब्दांनी इतर ज्ञान देतात, परंतु आत्म्याचं ज्ञान ती वाणी देऊ शकत नाही. अप्राप्य मनसा तो वाचा निवर्तन्ते, अप्राप्य मनसा संख्य केलं तेव्हा काही न होता व्हायचे आहे. बघा म्हणतात काही न होईल सर्व होईल. आता काही होण्याची इच्छा केली तुम्ही काही, की तुम्हाला देवाकडे जावं लागेल, आणि तुम्ही जर काहीच होण्याची इच्छा केली नाही, तुम्ही आता म्हणाला की बस तुम्हाला काहीच व्हायचं नाही, तिथंच जायचं, तेच पाहिजे, ते आत्मतत्व मला पाहिजे, बस त्या आत्म्याच मला दर्शन पाहिजे, साक्षात्कार पाहिजे, ज्ञान पाहिजे, आनंद पाहिजे, काय नाही पाहिजे सुद्धा आत्मा, म्हणून दुसरं काही नको, काहीच व्हायचं नाही मला तेच पाहिजे. आणि ते कसं आहे मग, ते जे आहे ना ते काहीच न होता ते जर प्राप्त झालं ना तर सगळं प्राप्त होत. काहीच प्राप्त न होताना जर ते प्राप्त झालं तर त्या प्राप्तीने आम्हाला सगळं प्राप्त होईल, सर्व होईल, सगळं होतं. कारण तिथे सगळं भरलेलं आहे त्या आत्म्यामुळे. तो आत्मा इतका आझाद आहे, त्या आत्म्यामध्ये इतकं सुख आहे, समाधान आहे, शांती आहे, आनंद आहे, काय सगळं तिथं भरलेलं आहे. तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर तुम्हाला आता या जगातल्या कुठल्या गोष्टीमध्ये रस नको, जगाच्या कुठल्या भांगडीत करू नका, जगाच्या कुठल्या गोष्टी करू नका. आता तेच व्हायचंय ना तर त्या आत्म्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळं होईल. अरे सांगेवा बस झाला तर नाही, काही न होऊन सर्व होईल, नवता लाईजे आपणच आपल्या ठिकाणी परमात्मा आहोत असे काही न बोलता, काहीच न होता व्हायचे. आपणच आपल्या ठिकाणी आता थांबायचं, बस न होता नाही, काहीच न होता, आपणच आपल्या ठिकाणी काही न होताना आता स्तब्ध व्हा. आवरा आता तुमची इंद्रिय सगळी, आवरा त्या सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती, वासना, कामना, काय जे असेल त्यांच्यात सगळं आणायचं, बंद करा ते सगळं बाहेरचं, आणि आत या. तेव्हा त्या आपल्याकडे आपण जेव्हा येतो मग तिथं दुसरं काही न प्राप्त करताना आपल्याला तो आत्मा म्हणतो की अरे तुला आता इथं काहीच प्राप्त करण्यासाठी नाही. आत्मा प्राप्त केल्यानंतर प्राप्त करण्यासारखं काहीच उरत नाही, काहीच नको.
काय पाहिजे तुला आणखी? तुला जर आत्मसिद्धी प्राप्त झालेली आहे तर आणखी तुला काय पाहिजे? किती कठीण होईल संपूर्ण आत्म्याचंच वर्णन. आत्मसिद्धी प्राप्त करण्यासाठी जे लागतं ते ज्ञानोबा इथं चांगल्याला समजून सांगताय. हा मोठा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आहे असं म्हणतो. वैशिष्ट्य म्हणजे काय? विशेष ग्रंथ. आपण ज्ञानेश्वरी पण वाचतो, अनेक ग्रंथ भागवत आहे, भागवत आहे, ग्रंथ आहेत आपल्याला. पण हे ग्रंथ वाचत असताना त्या ग्रंथांमधून जे काही आपल्याला मिळेल ते ग्रंथ वाचून आपल्याला जे काय मिळेल इथं ते जे मिळणार धन आहे त्या ग्रंथांमधून त्याचं जे लक्ष आहे त्या धनाचं ते लक्ष प्राप्त करून देण्याचं ठिकाण हा ग्रंथ आहे. इतर ग्रंथांमधून काय सांगितलंय? आपल्याचं वर्णन केलंय त्यांनी, आत्मस्थितीचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. ती आत्मस्थिती आपण अशा तऱ्हेनं या मार्गाने त्या मार्गाने त्या मार्गाने त्या मार्गाने निभावी. भक्ती करा, ज्ञान मिळवा, योग करा, कर्म करा, असे ते सगळे ग्रंथ सांगतात आपल्याला. इथं ज्ञानोबा काय म्हणतात? तुम्ही काहीच करू नका, चुप व्हा, काही करणे न लगे, काही करायला लागत नाही तुम्हाला. आत्मप्राप्तीसाठी तुम्ही काही करायला गेला फसला, काहीच करत. आणि तीच आपली साधना आहे. हो, आपली साधना ही आत्मप्राप्तीची साधना असल्यामुळे, आत्मज्ञानाची साधना असल्यामुळं आपल्या साधनेमध्ये काही करायचंच नाही. आता ज्ञानोबा याच मार्गाचे गुरु होते म्हणून आता ज्ञानोबा आपल्याला त्यातलं पहिलं वैशिष्ट्य असं सांगत आहे. या ग्रंथाचा मूळ हेतू आहे आत्मबोध, आत्मज्ञान, नित्यबोध, आत्मज्ञान हा या ग्रंथाचा मूळ उद्देश. इतर ग्रंथांचे अनेक उद्देश असतात. या मार्गाने घेऊन जायचं, या मार्गाने घेऊन जायचं, त्या मार्गाने घेऊन जायचं, हे मार्ग फॉलो करणं, त्यांना जे जशा पद्धतीने आवडतील ते नव्हती त्या पद्धतीने ते ग्रंथ उद्देश करतात. इथं उद्देशाचा एकच एक हेतू आहे. इथं अन्य कुठल्याही गोष्टीनं, कुठल्याही साधनेनं, कुठल्याही गोष्टीनं म्हणतात आत्मस्वरूपाला जायचं नाही. आपल्याला आत्म्याचंच प्रत्यक्ष स्वरूप प्राप्त करायचं, आत्माच व्हायचे. म्हणून म्हणतात अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आणि चांगल्या तू कोण? तत्त्वमसी. दोन महावाक्यांचा इथं संबंध आलेला आहे. एवढा कसा ग्रंथ आहे. जी वेदांची महावाक्य त्या दोन वेदांच्या महावाक्यांचा संबंध या ग्रंथाला येतो. ज्ञानोबा जेव्हा म्हणतात अरे चांगदेवा तू आणि मी एक आहे, मला तर तू आणि मी मध्ये काही फरकच वाटत नाही. तू आत्मा आहे, मी आत्माच आहे. आत्मदृष्टीने आपण दोघे एकच आहोत. तेव्हा माझं हे जे तुला कथन आहे, सांगणं आहे या पत्रातून ते हेच आहे की आत्मस्वरूपामध्ये आता आपल्याला काही करायचं नाही.
आत्मस्वरूपामध्ये सगळे बाहेरचे व्यवहार बंद होतात, सगळ्या साधना बंद होतात. साधना ही साध्य प्राप्त करेपर्यंत चालते. जशी एखादी नाव घेतली आपण आणि त्या नावात बसलो आपण, आता या किनाऱ्याहून त्या किनाऱ्याकडे आपल्याला नाव घेऊन जाते. त्या किनाऱ्यावर गेलो आपण दुसऱ्या, किंवा आपल्याला त्या नावेतून उतरावं लागतं, ते नाव सोडून द्यावं लागतं. म्हणजे नावेचं साधन जे आहे ते नदी पार करण्या इतकंच उपयोगाला आहे. तशी बाकीची जी साधन आहे ती हा भवसागर पार करण्यासाठी. परंतु साधन संपल्यानंतर पुढे जे प्राप्त आहे ते आत्मज्ञान आहे. म्हणून समाधीच्या पुढे आत्मज्ञान आहे. ज्ञानदेवाचं फक्त समाधीत लावतो बाबा, 6 महिने समाधीमध्ये बसतो आणि समाधीचा आनंद घेतो, ठीक आहे, आनंद. पण तो त्याच्या पुढे जाणं, समाधीच्या पुढे जाणं, समाधीच्या पुढे ज्ञानाची अवस्था आहे, त्या अवस्थांचा फायदा घेणार हा बोध आहे. ज्ञानदेवांनी दिलेला हा अलौकिक असा आहे बर का. वास्तविक भगवान अर्जुनाला ज्ञानेश्वरीमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये सांगत होते. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, ते भगवद्गीतेचं भाष्य आहे. अर्जुन आणि चांगदेव यांच्यामध्ये फार महत्त्वाचं अंतर आहे, हे आपल्याला मान्य करावं. अर्जुन थोडासा तरी आपला सारखा लागतो, कारण त्याला शंका येतात. तो भगवंताला एखाद्या शंका विचारतो, भगवान त्याच्या शंकांचं निरसन करतात, तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये काही ना काहीतरी उत्पन्न होतच असतो. अगदी अर्जुनाची जी अवस्था आहे ना ती आपल्या सर्व सामान्य साधकांची असते. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला अर्जुनाचं जे चित्र दिसतं ते आपलं म्हणजे साधकांचं चित्र दिसतं. आणि या ठिकाणी दिसणार हे जे चांगदेवाचं चित्र आता जन्मवासून झाले, हे चित्र अर्जुनाचं चित्र नाही. अर्जुनाला तिथे समाधी नव्हती लागली, तो लावत होता, लागली असती त्याला तिथं, परंतु देवाने लावून दिली नाही त्याला. तिथं ती वेळ नव्हती ती तशी, तरी तिथं समाधीमध्ये गेला असता. परंतु त्यावेळेला भगवंतांनी त्याला ती समाधीची अवस्था प्राप्त होऊ दिली नाही, कारण त्याच्याकडून आता लढाईचं काम करून घ्यायचं ना. म्हणून अर्जुन आणि चांगदेव यांच्यामध्ये फार अंतर आहे. जी अर्जुनाची अवस्था होती ती तेव्हा सर्व साधकांची असते. तेव्हा ज्ञानोबा इथं चांगदेवाला आता उद्देश करून राहिले ते समाधीच्या नंतरच्या अवस्थेचा उद्देश करतात, हे लक्षात घ्या. आणि आम्ही साधक तर आता अजून समाधीच्या अवस्थेपर्यंत पण गेलेलो आहे. आणि उद्देश कुठला चाललाय? समाधीच्या अवस्थेनंतरचा आहे ना. किती अलौकिक ग्रंथ आहे. उद्देश चाललेला आहे की तुमची सगळी साधना संपली, की साधनेनंतर जे आत्मस्वरूपात होत त्याचं वर्णन चाललेलं आहे. ज्यावेळेला त्याचं वर्णन त्या चांगलं लागत आहे. आता ते हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ हे कळलं पाहिजे आपल्याला, हे कळत नाही. आता आपण साधक असल्यामुळे आपल्याला हे कधी कळतं की आपण साधना करतो, आणि साधनेला आपल्याला काही अवस्था प्राप्त करायच्या आहे, त्या अवस्था प्राप्त करता मग समाधी लागेल आपली, आणि मग समाधी नंतर मुक्ती ज्ञानाची अवस्था. हे निदान आपल्याला का समजतं? कारण आपण साधक आहोत.
पण जी मंडळी कोणी साधक सुद्धा नाहीये, त्यांनी अशी साधना पण करत नाहीये, त्यांना हा ग्रंथ कसा कळेल? त्यांना तो बुद्धीच करणार नाही हा ग्रंथ. म्हणून त्यामुळे आपल्याला साधकांना असं सांगले की अरे बाबांनो, तुम्हाला मिळालेली साधना ही आपल्याच परंपरेची साधना आहे. ज्ञानोबा याच मार्गातले शक्तिपात परंपरा, आणि ही शक्तिपात परंपरेची साधना घेऊन तुम्ही, परंतु ही करता 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 तुम्हाला ती साधना बरोबर त्या आत्मस्थितीकडे घेऊन जाईल. आधी समाधी लावेल, तुम्हाला समाधीची अवस्था प्राप्त होईल आणि नंतर मग आत्मस्थितीकडे घेऊन जाईल. म्हणून थोडंफार आपल्याला ह्या चांगलं 65 थोडस कळतं. ते करण्याचं कारण आपण ही साधना घेतलेली आहे. ही साधना आत्मशक्तीची साधना आहे, कुंडलिनी शक्तीची. आत्मशक्तीची साधना घेतल्यामुळे आम्हाला आत्मस्थितीची थोडीशी का होईना ही शक्ती चटक लावून देते, नक्की लावते ती. जेव्हा आम्ही साधनेमध्ये बसतो तेव्हा काय आनंद होतो आम्हाला. हा जो आनंद आहे तो त्या समाधीच्या नंतरच्या अवस्थेचाही थोडासा किंचित अंशिक असा आनंद असेल. आता आपल्याला प्रत्यक्षात तो अनुभव आलेला नाही, तो अनुभव त्यांनी अमृतानुभवामध्ये सांगितलेला. हा जो अनुभव आहे साधनेनंतर, समाधीनंतर जो अनुभव येतो, तो अनुभव कसा असेल हे जर पाहायचं असेल, ऐकायचं असेल, तर आपल्याला अमृतानुभव वाचावा लागेल. आपलं ते पण झालेली, आपण तो अनुभव पण ऐकलेला नाही ध्यानाचा, आणि आपण एकदम पुढचा टप्पा घेतलाय, ते एकदम आत्म्याच म्हणून आत्मस्थितीच प्राप्तव्य लक्ष ठेवून आपण ते चाललो. म्हणून हा आपला जो प्रवास आहे तो फार अतिशय उंच असा प्रवास आहे, विमानातला प्रवास आहे. जे लोक खाली जमिनीवरून प्रवास करणारे आहेत त्यांना विमानाचा प्रवास कसा परवडेल, तसाच येते. म्हणून हा जो प्रवास आहे मोठा उच्च अशा उन्नत अशा अवस्थेतला प्रवास आहे, असं या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे, इतर ग्रंथ जे आहेत ना, आणि किती मोठी विशाल चर्चा होते 50-60 ओव्यांची, आणि ज्ञानोबा चर्चेचा विषय नाही. चर्चेचा विषय नसल्यामुळे या ठिकाणी प्रदीर्घ चर्चा नाही. 26 ओव्यामध्ये काय सांगणार आहे? म्हणून हा ग्रंथ जो आहे तो विस्तृत चर्चेचा ग्रंथ नाही, तो संक्षेपात आत्मतत्व प्रत्यक्ष तुम्हाला प्राप्त करून देणारा ग्रंथ आहे. आणि म्हणून काही वेळेला जर खरोखर साधक जर या समाधीच्या अवस्थेपर्यंत आलेला असेल ना, तर त्याला हा ग्रंथ वाचल्याबरोबर आत्मज्ञान होऊन जाईल. चांगदेवाला झालेलं ना, चांगदेवाला ज्या की आत्मज्ञान झालं ते पत्र वाचल्यानं समजून घेतल्यानंतर मग आपल्याला पण होईल ते, पण आपली अजून समाधीची अवस्था आली नाही. पण समाधीची अवस्था जर आली असेल ना, आपल्याला निश्चित आत्मज्ञान त्या ग्रंथाने असा ग्रंथ आहे. महाराज या ग्रंथाची किंमत काय कळेल का मग आपल्याला? किती मौलिक ग्रंथ आहे. हे पत्र साधं पत्रिक आहे. अरे अशी कितीतरी पत्र आपण पाहतो लिहिलेली, परंतु कालाच्या ओघामध्ये कुठलंच पत्र असं नाही. परंतु हे पत्र असं काही पत्र आहे
की हे त्या आत्म्यासारखंच ते पत्र रामर, त्याला धूळ लागत नाही, त्याला कीटक लागत नाही, त्याला जुनेपणा येत नाही, असं ज्ञानवापी पत्र आहे. म्हणून हा ग्रंथ आहे, हा संक्षेपाने सांगितलेला ग्रंथ. जे सांगितलेले ते विस्ताराने सांगितलेलं नाही. हा बोलण्याचा विषय नाही. आधी या मुलाला सांगून टाकला, आपण ही जी बडबड टाकली बोलण्याचा विषय नाही. या लागी मौनाची बोली. म्हणून तुम्हाला आता मौन धारण करावं लागेल, आणि तुमचं मौन म्हणजेच बोलणं होऊन जातं. चूप राहणं हेच बोलणं. बरं, जेव्हा आम्ही चूप होतो, गप्प होतो, किंवा गणून जात, तेव्हा अंतरामध्ये जातो. आणि जेव्हा बडबड करत असतो, बोलत असतो, तेव्हा बाहेर जात असतो. कारण शब्द बाहेर जात असतात ना. हे तर खरं की नाही. आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते शब्द आत येतात का बाहेर जातात? बाहेर जातात दुसऱ्यांच्या कानावर. बडबड करणं, बोलणं म्हणजे बाहेर जाणं, आणि मौन पाळणं म्हणजे आत राहणं. म्हणून जाणून म्हणतात, या लागी मौनेची बोली. शब्दांनी आत्म्यासंबंधी काही बोलता येणार नाही तुम्हाला, बिलकुल नाही. तिथे एकही शब्द तुम्हाला वापरता येणार नाही. कारण तुम्ही त्याचं वर्णन किती, पण ते शब्द आपल्याला लागूच होत नाही. मी त्याला म्हणा, अहो तुम्ही सत्य आहो, तुम्ही चित आहो, तुम्ही आनंददायक आहो, तुम्ही असे आहो, तुम्ही तशा म्हणावं तुम्ही काही, आत्मामुळे मला यातलं काहीच लागू होत नाही. बस तुमच्या या शब्दांना मी कधी स्पर्शच करत नाही. आणि खरं या हे शब्द आम्ही निर्माण केलेले, आमच्या बुद्धीतून तयार झालेले ते शब्द त्या आत्म्याला लागू होणार. कारण बुद्धी हा एक आमचा इंद्रिय आहे, आणि इंद्रियांचा जो विषय असेल तो आत्म्याला लागू नाही. तेव्हा शब्दांनी आत्म्याचं स्वरूप अनुभवता येत नाही. हे ठरलं. काय ठरलं? शब्दांनी आत्म्याचा अनुभव घेता येत नाही. वर्णन करता येईल, खरं वर्णन येईल है ना. म्हणून आत्म्याबद्दल खूप जरी ऐकलं असलं तरी चूप राहा. असं म्हणू नका मला आत्मज्ञान झालं, मला आत्मा कळला, मी आत्म्याला जाणतो, असं म्हटलं पुन्हा गेला घसरला. पुन्हा इथं चुपच व्हावं लागेल. मला आत्मज्ञान झाल्यानंतर तो बोलू शकत नाही. म्हणून त्याने कोणी लिहिले पाहता आपल्या याच्यामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये 17व्या अध्यायाची मुली. आता त्या वेळेला आपल्याला हा विषय नव्हता, तिथं विषय तर त्याप्रमाणे येतच होते. ज्ञानोबा त्या वेळेला बोलून दिले आपल्याला. ते म्हणाले, मौन गा तुझे ना राशी नाव. गुरुचं वर्णन करता येते, सद्गुरूंचं. हे सद्गुरु राया, मौन गा तुझे राशी नाव. कारण सद्गुरु हे परब्रह्मस्वरूप असतात ना. ब्रह्माचंच रूप आहे सद्गुरु, हे आत्मस्वरूप आहे ते. म्हणून गुरु आणि आत्मा एकच. म्हणून ज्ञानोबा त्यावेळेला गुरुचं वर्णन करताना हे शब्द वापरतायत. म्हणतात, मौन गा तुझे राशी नाव. हे सद्गुरु राया, हे आत्मराजा, तुझं राशी नाव, तुझ्या जन्म राशीवरून मी नाव काढलं तुझं, आणि ते काय निघालं मौन.
जसं आपण एखादा बाळ जन्माला आलं किंवा आपण त्याची रास पाहतो, कोणत्या राशी जन्माला आला, त्या राशीवरून त्याचं नाव ठरतं, आपलं नाव देतो आपण त्याला. तसं हे सद्गुरु राया, तुझं राशी नावच म्हणू नये, तुझी रास पाहिली आम्ही आणि तू मौनी आहे बाबा. सद्गुरूचं सुद्धा वर्णन होते तर लक्षात घ्या. आता ज्ञानोबांनी आत्मस्वरूप त्याला गुरुंना मानलेले, ब्रह्मस्वरूप मानलेले गुरुंना, आणि गुरु आणि आत्मा एकच असल्यामुळं किंवा ब्रह्म एकच असल्यामुळं गुरुंचं वर्णन होत नाही. तिथं मौनच पाळायला पाहिजे. गुरुंच्या बाबतीत सुद्धा मौनाने गुरु जाणता येतात असं ज्ञानोबाचा समजायला. बरं, मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. मग मी आता स्तोत्राने तुला वर्णन करण्याची हौस कशी का करू, तुझी स्तुती करतो. हे गुरुदेवा, तुझी स्तुती मी स्तोत्राने कशी करू. आता स्तुती करण्यासाठी शब्द लागतील ना, स्तोत्र लागतील ना. जेव्हा तुझं नावच मुळी मौनी आहे, मौन आहे, तेव्हा त्या मौनाला त्याचं वर्णन करायला शब्द कुठून आणून यात, कारण सगळे शब्द तिथं बंद होऊन जातात. म्हणून गुरुंचे वर्णन शब्दांनी होत नाही हे ज्ञानोबा त्यावेळेला सांगून गेले. अगदी आता विषय आता हा इथं चांगदेवांना शिकवण्याचा आणि आत्मज्ञानाचा विषय असल्यामुळं ती मुली बरोबर इथं आता लागू करून राहिली. आता तिथेही तशीच येते. त्यावेळेला आपल्याला गुरुचं स्वरूप आत्मस्वरूप असतं हे तिथं ज्ञानोबाला सांगायचं. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधू हाव. दिससी ते तुली माव. तू जसा दिसतो ना ते सगळं व्यर्थ आहे. हे गुरुदेवा, तू वरून जसा दिसतो ना तसा तू नाही बाबा. म्हणून गुरुला माणूस समजू नका. गुरु मनुष्य नव्हे, देह नव्हे. म्हणून तू जसा दिसतो ते सगळं व्यर्थ आहे. गुरुदेवा, तू जसा आहे ना, तू अंतर आत्मस्वरूपामध्ये जसा आहे ना, तो खरा गुरु आहे. तू बाहेरून दिसणारा तुझा जो रंगरूप आकार आहे ना, तो खरा नव्हे. हे ज्ञानोबांना त्या ठिकाणी सांगायचं. जिससी कितरी माव भजो काही. मग जर सगळं व्यर्थच आहे तुझं हे बाहेरचं सगळं, तर तुझं भजन तरीच काय करू. कारण भजनामध्ये मग तुझं वर्ण निघणार, तुझं गुणगान निघणार, आणि ते तर तुला लागू होणार नाही, कारण तू तसं नाही. म्हणून आत्म्याचं गुणगान करता येत नाही, आत्म्याचं भजन करता येत नाही, आत्म्याचं स्तवन करता येत नाही, काही करता येत नाही असं त्यांना त्यावेळेला समजाय. म्हणून तुझे स्वरूप मला दृश्य करून आता जे वाटतं ते दृश्य आहे, आणि दृश्य हे आपल्याला दिसणारं जे दृश्य असतं ते भासमान असत. आत्मा दृश्य नाही, तो दृश्य होतो पण तो कळत नाही. मग त्याचं रूपच मुळे कळत नाही तर काय करणार, तो दृश्य होईल का. पुढे म्हणतात, जयी सर्वथा सर्वही मोहिजे. जयी सर्वथा सर्वही मोहिजे, ते अद्वया तू ते लाहिजे. जेव्हा सर्व प्रकारचे सर्व न व्हावे, बर का, म्हणजे कशाची सुद्धा तू अहंता घेतली, अहंकार घेतली, तू काहीच होत नाही बर का. ते अद्वया, ते असं तुझं अद्वय रूप,
तू ते नाहीये, तुला लाभलेले, तू अद्वैत आहे. आत्मा एकच अद्वैतामध्ये असतो, आपल्यामध्ये द्वैत नाही. अरे हे आत्म्याचं स्वरूप खरं म्हणजे द्वैत आणि अद्वैत ही जी जोडी ना याच्या पलीकडचं येते. कारण द्वैताच्या सापेक्ष अद्वैत असत, हा सापेक्ष प्रभाव सुद्धा आपल्यामध्ये नाहीये. त्याला एकही म्हणता येत नाही, कारण एक हा सुद्धा अंकच आहे ना आपला. 1, 2, 3, 4 पासून आपण सुरुवात करतो. मग त्याला एक जर तुम्ही म्हटलं की बा आत्मा एकच आहे, एकच एक आहे, ते एक सुद्धा लागू होत नाही त्याला. आता तुम्ही जर म्हटलं की या खोलीमध्ये एक हवा भरली आहे असं म्हणाल का? हवेला तरी लागतं का एक हवा, 2 हवा, 3 हवा अशी हवा असते कधी? हवा हा कसा सगळीकडे पसरलेला भरलेला असा पदार्थ आहे ना, त्याला एक काय म्हणणार तुम्ही? तसा आत्मा सर्वत्र सर्वव्याप्त असल्यामुळे त्याला एकही म्हणता येत नाही, 2ही म्हणता येत नाही. तो द्वैतामध्ये आहे, त्याला द्वैतही म्हणता येत नाही, अद्वैतही म्हणतात. तेव्हा म्हणतात ते अद्वया तू ते लाहिजे, हे जाणे मी वर्म तुझे. तुझं वर्म मी जाणलं तेव्हा तिथे म्हणतं बरं त्यावेळेला गुरुकुमारी करताना, हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. हे आराध्य लिंगा, हे आराधन करणाऱ्या गुरुदेवाच्या मूर्ती. हे गुरुदेवा हे वर्म मी जाणलं बाबा, कसं आहे त्या आत्मस्वरूपासारखं आहे, आत्मच आहे. तेव्हा तुझं वर्णन कोणी करू शकत नाही. मग वेदांनी ते केलेलं, उपनिषद वेद आमचे जे शास्त्र ग्रंथ आहेत ना त्यांनी पण तुझं वर्णन केलेलं. पण त्यानं म्हणतात एक वेद मुखे झाले. वेदांनी केलं असेल तुझं वर्णन, पण जेव्हा ते आत्म्याचं वर्णन करायला लागतात, ब्रह्माचं वर्णन करायला लागतात, गुरुचं वर्णन करायला लागतात, तेव्हा ते बंधून जातात, चिटून जातात, मुखे होऊन जातात. मुका मनुष्य बोलेल का? तुम्ही एखाद्या मुक्या माणसाला आणले आणि त्याला म्हटलं नासर कस काय वाचितो, त्याला बोलताच येत नाहीये. आणि ज्याला बोलताच येत नाही तो वर्णन तरी काय करेल मग? म्हणून वेद किती जरी ज्ञान संपन्न असले तरी या आज्ञाच्या बाबतीमध्ये जे चूक होऊन जातात ते म्हणतात आम्हाला नाही कळत, हा असं नाही असं नाही. एक वेद मौन झाले, मुखे झाले असं त्यानं म्हणतात. वेद मुखे झाले. ते मुखे का झाले? मन पवन पांगले. कारण त्या ठिकाणी जो वेद रचयिता होता तो ऋषी, त्याचं मन आणि त्याचा प्राण, पण पवन म्हणजे प्राण, ती पांगली. आता प्राण जर तिथं पांगळा झाला, मन जर पांगळ झालं तर तो काय रचेल, काय लिहिलं? कल्पना करा, तुम्ही पत्र लिहायला बसला किंवा काही लिहायला बसला आणि तुझं मन तिथं पांगळून गेलं आणि प्राण पण चालत नाहीये. प्राण म्हणजे श्वासही बंद होऊन चालला, काय लिहा तुम्ही? काही म्हणून वेद घेऊन गेले. मन आणि पवन पांगुळले. राती मावळले रवी शशी जानवानी उदाहरण दिलेलं. राती मावळले, आपल्याकडे काय आहे, रात्री मावळतात. आता सूर्य मावळायला रात्र झाली आणि दिवस उगवला चंद्र मावळतो. शशी केव्हा मावळतो? दिवसा. आणि सूर्य केव्हा मावळतो? रात्री. पण इथं तर काय झालं,
रात नाही दिवस नाही दोन्ही मावून गेले. राती मावळले विशेष अशी अवस्था आलेली आहे आत्म्याच्या बाबतीमुळे. लक्षात घ्या, अतर्की आत्मा तो कुठल्याही तर्काने प्राप्त होणारा नाही. म्हणून आत्मा जो जसा असेल तसंच आपल्याला तसंच भावून लागेल. आत्मा जो जसा ज्या स्थितीत असतो तसंच आम्हाला भागावं लागेल आणि तसं झाल्याशिवाय त्याची भेट होणार नाही. अहो ही साधी गोष्ट आहे हो. एखाद्या मंत्र्याला भेटायला जायचं असलं तर तुम्हाला कितीतरी उशिरे लावावे लागते, मग तेव्हा तो मंत्री भेटतो. एक साध्या मंत्र्याला भेटायला सुद्धा तुम्हाला कितीतरी मोठं व्हावं लागतं, म्हणजे वशिल्याने मग तो भेटतो. आपल्याला भेटायचं असेल तर मोठं व्हावं लागेल, आपल्या स्वरूपासारखं व्हावं लागेल, आपल्यासारखं व्हावं लागेल, आपल्याची भेट होईल. अशा प्रकारे चांगले 65 महान ग्रंथ बाबा. सामान्य ग्रंथांनी अशा सगळ्याची वेळ संपलेली आहे, तेव्हा असं सांगूया. पण एवढं खरं, हा ग्रंथ वाचत असताना मनाचं उन्नयन होतं. मनाचं आपल्या बुद्धीला थोडासा जो काही मळकटपणा असेल ना तो साफ होतो, बुद्धी स्वच्छ होते अशा ग्रंथाच्या वाचनात. म्हणून तरी ऐका, हे जगाचं मळकट आपण दररोज त्याच्यामध्ये तेच चाललेलं असं बरोबर, तेच ऐकत असतो, तेच चाललेलं आहे. त्याच्यातून थोडस बाहेर पडण्यासाठी हे थोडस ऐकलं की ते मळकट धुतलं जातं. तसं फक्त आपण पाण्यात भिजवलं की थोडाफार मळ ते पाणी काढून टाकतं ना, तशी चांगली 65 आहे. आपल्या मुलाला थोडं स्वच्छ करणारी अशी ही चांगली 65. म्हणून तरी ऐका, आत्मा जेव्हा भेटेल आणि जेव्हा कळेल तेव्हा कळेल, पण तो निदान आपली स्वच्छता तर करून घ्या. म्हणजे आपल्या साधनेचं कार्य ही चांगली 65 करते. हरिओम.